अरे अरे आदित्य, प्लीज चेष्टा करू नकोस ना. प्लीज ती बॅग आणून दे. अगं खरं, तुझी शपथ खरं. हवं तर ना मी तुला 500 रुपये देते, पण प्लीज बॅग आणून दे. काय चेष्टा करतेस का काय माझी? बरं 500 राहू दे, 700 रुपये देते. 1,00,000 रुपये द्यायचे. मूर्ख आहेस का आदित्य तू जरा? माझं खूप प्रेम होतं का त्याच्यावर. मग का असं बोललीस त्याला? पेट्रोल संपले वाटतं. काकांनी घरच्या बाहेर काढलं. तिला माझं बॅकग्राऊंड चांगलं नाही वाटत. मित्र सगळे आपापल्या कामात लागले. एकटा पडलो रे देवा मी. कोण नाही सोबत माझ्या. अरे हा आद्या आहे ना? अरे आद्या इकडं कुठं? मी इथंच आहे. आलास तर चल जेवून जा. नको नको, परत कधीतरी येतो. अरे पर कसं समजतो का मला तू? माझं घर इथंच आहे, चल जेवून जा. आमचे 10वीचे पेपर झाल्यावर ना माझ्या मैत्रिणीने खूप मोठा प्रॉब्लेम केला होता. अगदी पप्पांपर्यंत विषय गेला होता. तुम्ही सगळी फॅमिली एकत्र राहता का? नाही रे, काकाचं लग्न झाल्यापासून काका वेगळेच राहतात. मी, आई, बाबा आम्ही एवढेच राहतो. तुला एक सांगू का आद्या, आम्ही अगोदर एकत्र राहत होतो ना, लय भारी वाटायचं. पण आता सगळी स्वार्थी झाली तरी. बरं तू कशाला आला इकडे? बरं ते सगळं मी तुला नंतर सांगते. तू आधी कॉल कर ना त्याला. तुझ्या बॉसचा फोन आलाय. तुझ्या काकानी असं नव्हतं करायला पाहिजे रे. बरं जाऊन दे, त्याच्या हक्काचं असतं का नाही, की त्याच्या हक्काचं त्याला भेटतंच. हॅलो पायल, माझ्या भावाची जमीन विकून जे पैसे मिळाले होते ते मी तुझ्याकडे दिलेत, हे कोणाला सांगू नको. हां, नाही सांगत कोणाला. म्हणूनच मी तुझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो. बरं चल उठ, हातपाय तोंड धु, जेवाय बसू. हां. त्याच्या हक्काचं असतं का नाही. लवकरच मी तुझं प्रमोशन करते. हां ठीक आहे. अरे यार काय करू? तू आदित्यला कॉल कर. काही करून बॅग आणलीच पाहिजे. त्याचाच फोन आला. हॅलो पायल शंकर कदम. हॅलो आदित्य, ऐक ना. अरे आज ना रेल्वे स्टेशनवर सियाकडून आपली बॅग एक्सचेंज झाली आहे. म्हणजे ना आमची बॅग तुझ्याकडे गेली आणि तुझी बॅग आमच्याकडे आली. प्लीज प्लीज ती बॅग आणून दे ना. कोणती बॅग? माझ्याकडे नाही आली कोणती बॅग. अरे अरे आदित्य, प्लीज चेष्टा करू नकोस ना. प्लीज ती बॅग आणून दे. अगं खरं, तुझी शपथ खरं. हवं तर ना मी तुला 500 रुपये देते, पण प्लीज बॅग आणून दे. काय चेष्टा करतेस का काय माझी? बरं 500 राहू दे, 700 रुपये देते. 1,00,000 रुपये द्यायचे. मूर्ख आहेस का आदित्य तू जरा? अरे ते पैसे माझे नाहीयेत. माझ्या बॉसने खूप विश्वासाने दिले होते माझ्याकडे ठेवायला. 1,00,000 रुपये देतीस का फोन स्विच ऑफ करू? आदित्य, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का रे? तुला वाटतं का माझ्याबद्दल काय? एकतरी इतक्या दिवसातनं फोन केलायस आणि म्हणतेस की माझी बॅग कुठे आहे, माझी बॅग कुठे आहे. मला साधं विचारलं पण नाहीस तू कसं आहेस म्हणून. बर, कसा आहेस तू? कुठे यायचे सांग. पुण्यात. काय पुण्याला? पुणे इथनं 100 किलोमीटर लांब आहे. मी नसतो येत. तिथं ये, बॅग घेऊन जा. माझे 1,00,000 रुपये मी साईडला ठेवतो. मूर्ख बावळट, कसले 1,00,000 रुपये? आत्ताच्या आत्ता माझी बॅग आणून द्यायची. हा आत्ता तर देत नसतो बॅग. विसर, बॅग विसर. ठेव फोन ठेव.
आदित्य सॉरी सॉरी सॉरी. अरे हा फोन ठेवला का? असं वागतोय हा. काय करू आता? दीदी हे बघ. शंभर किलोमीटर यायचं आणि 3 बॅग घेऊन जायचं. अगं आवर ना दी, लवकर रेल्वे जाईल. हो आवडते ग, झालंच. आज इतक्या दिवसातनं ती मला परत भेटणार आहे. कशी झाली असेल ती? त्याने लोकेशन पाठवले, आपण तिथे जाऊया. काळजातूनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. काळजातूनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळे असे मनात रंगता, घनभर सुलागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा. कसा आहेस? बरं आहे. बॅग दे आम्हाला, लवकर जायचंय. हां हां हां. अरे बॅग पाहिजे होती. ठीक आहे. काय झालंय की बॅग मित्राच्या घरी आहे. त्याने कुलूप लावले, तो कामावर गेलाय. संध्याकाळपर्यंत भेटेल. एवढा वेळ आम्ही काय करू? 3 वर्षात आलीस ना, तर खूप काय बदललंय. गाव पण आणि माणसं पण. आता आलीस तर चल तुला गाव फिरवतो. बसा. एका गाडीवर ट्रिप्स आहे, मी नाही येणार.